मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या मागील व्हिडिओजवर मनोज उबाळे, गायत्री अय्यर, तुषार मोरे, सिंगल वुमन यांनी प्रतिक्रिया देऊन पाठिंबाही दिला होता, त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला। सदर घटना ही वर्ष 1999 मध्ये घडली होती। एक भयावह अनुभव एका परिवाराची वाट पाहत होता। संध्याकाळचे 6 वाजले होते। राजू आपल्या परिवारासह कोल्हापूर बस स्थानकात पोहोचला। वैभववाडीला जाणारी बस स्थानकातून निघायला तयार होती। राजूने आपल्या बायकोला लवकर चालण्याचा इशारा केला, तसे ते लगबगीने जाऊन बसमध्ये बसले। थोड्या वेळाने बस स्थानकातून निघाली। राजूची लहान मुलगी खिडकीजवळ बसायला हट्ट करत होती, तसे तिच्या आईने तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले आणि खिडकीतून दिसणारे देखावे पाहण्यात ती हरवली। ते डिसेंबरचे दिवस होते। राजू, त्याची बायको सीमा आणि त्यांच्या 2 लहान मुलींसह आपल्या सासूरवाडीला एका समारंभासाठी जात होते। त्यांना गावी पोहोचायला सुमारे 2.5 ते 3 तास लागणार होते। डिसेंबरचा महिना असल्याने थंडी जोर धरत होती, त्यामुळे सीमाने दोन्ही मुली साक्षी आणि कोमल यांना स्वेटर घालून दिले। गप्पा गोष्टी आणि गाणी यामध्ये त्यांचा प्रवास मजेत सुरू होता। एक एक गाव पार करत बस धावत होती आणि आता पुढचे गाव त्यांचेच येणार होते। बऱ्याच वर्षांनी सीमा आपल्या माहेरी जाणार असल्याने खुश होती, तर कोमल आणि तिची लहान बहीण साक्षी आपल्या मामाला आणि भावंडांना भेटण्यास आतुर होते। बसमध्ये काही मोजकेच प्रवासी शिल्लक होते। कधी एकदाचे आपले गाव येते याची ते वाट बघत होते। तेच थोड्या वेळाने बस झटके देत काही दूर जाऊन थांबली। बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने खाली उतरून बघितले तर बसचा टायर पंक्चर झाला होता। त्याची सूचना त्यांनी प्रवाशांना दिली, तसे काही प्रवासी खाली उतरले। राजू आणि सीमाही खाली उतरले। राजूने घड्याळ पाहिले तर त्यात रात्रीचे 8:30 वाजले होते। ड्रायव्हर आणि कंडक्टर बसचा टायर बदलत होते। अर्धा तास उलटून गेला होता, पण अंधार असल्याने त्यांना टायर बदलण्यात थोडी अडचण येत होती। सीमा म्हणाली, अहो, इथून आपलं गाव जास्तीत जास्त 1.5 किलोमीटर अंतरावर असेल, आपण पायीच निघूया का? त्यावर राजू म्हणाला, असं रात्री बेरात्री एकटं जाणं आणि आपल्यासोबत 2 लहान मुलीसुद्धा आहेत, मला हे सुरक्षित वाटत नाही। त्यापेक्षा आपण थोडी वाट बघितलेलीच बरी। सीमाला राजूचे म्हणणे पटले। ते दोघेही बस दुरुस्त होण्याची वाट पाहत होते आणि आत बसच्या सीटवर साक्षी आणि कोमल झोपल्या होत्या। आता पाऊण तास उलटून गेला होता, पण अजूनही बस दुरुस्त झाली नव्हती। प्रवासी कंटाळले होते, वरून थंडीही जोर धरत होती। त्यातील काही लोक पायीच आपापल्या वाटेने निघाले। हे बघून सीमा म्हणाली, बस कधी दुरुस्त होईल याचा काही नेम नाही आणि काही लोक पायीच निघाले आहेत, त्यांच्या साथीने आपणही निघून जाऊ। काहीसा विचार करून राजू म्हणाला, ठीक आहे, चल। गाडीतून बॅग आणि दोन्ही मुलींना घेऊन ते दोघेही गावाच्या वाटेने निघाले। राजूने एका हातात सुटकेस पकडली होती तर दुसऱ्या खांद्यावर साक्षीला घेतले होते आणि समोर कोमल आपल्या आईचा हात पकडून चालत आपल्या गावाच्या दिशेने निघाले। रस्ता सामसूम दिसत होता आणि सोबतचे प्रवासीही आता दिसेनासे झाले होते। सीमाची नजर त्यांना शोधत होती। ती मनाशीच पुटपुटली, बाकीचे लोक बहुधा बरेच दूर निघून गेले असावे। रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठाले झाडे होते। त्या अंधाऱ्या रात्री हवेच्या जोराने होणारी ती पानांची सळसळ भीतीदायक वाटत होती। थोडा वेळ ते तसेच चालत राहिले। काही दूर गेल्यावर त्यांना लक्षात आले की आपण रस्ता चुकलोय। अंधार असल्याने गावाकडे येणाऱ्या 2-3 वळणांपैकी आपण आधीच्या एका चुकीच्या वळणावर आलेलो आहोत ही बाब लक्षात येताच राजू आणि सीमा मागे वळले। गावात त्या काळी स्ट्रीट लाईट नव्हते आणि अंधार असल्याने नीट दिसतही नव्हते। ते ज्या जागेवरून वळले होते त्याच जागी पोहोचले।
पण ती जागा ओळखीची वाटत नव्हती. काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत सीमा म्हणाली, अहो, आपण मघाशी इथूनच वळलो होतो ना? त्यावर राजू म्हणाला, मलाही तेच वाटतंय, थोडं समोर जाऊन बघूया. असे म्हणत ते निघाले खरे, पण पुन्हा एकदा ते चुकीच्या मार्गाने गेले. त्या दिशेने जंगल होते. जंगलातील निशाचर प्राणी रात्री शिकार करायला बाहेर पडतात. जंगलातून दूरवरून कुठून तरी त्यांना कोल्ह्यांचे भेसूर रडणे ऐकू आले. ते ऐकून छोटी कोमल घाबरली, पण सीमाने तिला सावरले. त्या सगळ्यांनी तिथून लगेच काढता पाय घेतला. ते परत त्याच वळणाकडे यायला निघाले. काहीशी संतापून सीमा म्हणाली, हे काय होतंय? एकदा चकवा लागल्याप्रमाणे आपण पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबत आहोत. काहीशा नाराजीच्या सुरात राजू म्हणाला, आपण बस दुरुस्त होण्याची वाट बघितली असती तर आतापर्यंत आपण तुझ्या घरी सुद्धा पोहोचलो असतो. हे ऐकून सीमा थोडी फरमली. राजूला सीमाचा राग आला होता, पण त्याला ठाऊक होते की आता रागवून काहीच अर्थ नाही. ते चालून चालून थकले होते. कोमलला झोप येत असल्याने सीमाने तिला आपल्या कडेवर घेतले. थोडेसे दूर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की एक इसम त्यांच्याकडे चालत येतोय. राजू पटकन त्याच्याजवळ गेला आणि त्याला निरखून पाहिले. तो साधारण 50शीतला वाटत होता. अंगात पांढरा शर्ट, खाली पॅन्ट, डोक्याचे आणि दाढीचे केस थोडेसे पिकलेले. आपल्या समोर राजू, सीमा आणि 2 मुलींना पाहून तो म्हणाला, काय पाहुणं, कुठलं तुम्ही आणि कुठे जायचं आहे तुम्हासनी? त्याला उत्तर देत राजू म्हणाला, आम्ही कोल्हापूरहून आलोय. आम्हाला वैभववाडीला जायचंय. रस्त्यात आमची बस खराब झाली, त्यामुळे आम्ही पायीच निघालो आणि आता आम्ही रस्ता चुकलोय. तुम्ही आम्हाला कुठल्या मार्गाने जायचं ते कृपया सांगता का? ते सगळं ऐकून तो माणूस म्हणाला, असं होय, काय हरकत नाही, चला माझ्या संग, मी दावतो तुम्हाला रस्ता. असे म्हणून तो चालू लागला व राजू आणि सीमा त्याच्या मागून चालू लागले. त्यांच्या मागून चालत असताना सीमाने त्याचे निरीक्षण केले. तेव्हा तिच्या लक्षात आले की त्याची पॅन्ट फाटलेली आहे. त्यावर धूळ बसलेली होती आणि त्याच्या हातातून रक्त येत होते. सीमाला ही गोष्ट खटकली. तिने राजूच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली. तेव्हा राजूने त्याला विचारले, काय दादा, तुम्हाला ही जखम कशी झाली? तो माणूस हसत म्हणाला, शेतात काम करत असताना चुकीचा कोयता लागला हो. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि एका हातात बॅग आणि साक्षीला कडेवर उचलून धरले असल्याने राजू फार थकला होता. त्याला तहान लागली होती. त्याने सीमाला पाणी मागितले, पण त्यांच्याकडील पाण्याची बाटली रिकामी झाली होती. राजूने त्या माणसाला विचारले, दादा, थोडं पाणी मिळेल का प्यायला? मिळेल की, जवळच माझी झोपडी आहे, चला तिथं. असे म्हणत तो माणूस झपझप पावले टाकत चालू लागला. काही अंतरावर गेल्यावर त्यांना मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर एक छोटी झोपडी दिसली. त्या झोपडीतून उजेड येत होता. तो माणूस त्यांना झोपडीत घेऊन आला. त्या झोपडीत एक कंदील जळत होता. बाजूला एक जुनी तुटलेली खाट होती. जिथे तिथे जाळे लागलेले दिसत होते. फरशीवर धूळ बसलेली होती आणि एक कुबट वास येत होता. पाहुणं, तुम्ही जरा दमान घ्या, मी आलोच पाणी घेऊन. असे म्हणत तो झोपडीच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराने बाहेर पडला. सीमाला त्या झोपडीत अस्वस्थ वाटत होते आणि राजूलाही काहीसे विचित्र वाटत होते. शेवटी न राहून ती म्हणाली, अहो, मला ही जागा ठीक वाटत नाही हो, आणि आपल्यासोबत लहान मुली आहेत. हा माणूस सुरुवातीपासूनच विचित्र वाटतोय मला. आपण निघूया इथनं. काहीसा गोंधळत राजू म्हणाला, ठीक तर मलाही वाटत नाहीये. ठीक आहे, पाणी पिऊन इथनं निघूया. ते दोघेही त्या माणसाची वाट पाहत बसले, पण बराच वेळ होऊनही तो माणूस परतला नव्हता. बराच वेळ झाला तरीही हा माणूस अजून कसा आला नाही. म्हणून राजू त्या माणसाला बघायला त्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दाराने बाहेर पडला.
सीमाने राजूला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण राजू म्हणाला, तू घाबरू नको, मी आलोच. झोपडीमागे एक मोठं रांजण होतं. त्यात पाणी असेल या आशेने राजूने त्यावरील झाकण बाजूला केले, तर त्यातून कुजलेला वास येत होता. त्यात मानवी हाडे होती. ते पाहून राजू काहीसा दचकला. झोपडीमागे दाट झाडी होती व तिथून जायला एक अरुंद रस्ता होता. त्या बाजूने एक मंद प्रकाश येत होता. असे वाटत होते की त्या बाजूला कुणीतरी असावं. राजूला कसला तरी आवाज आला व तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. मनात भीती तर होती, पण त्यापेक्षा काय आहे तिकडे हे जाणून घेण्याची त्याची उत्सुकता जास्त होती. ते म्हणतात ना, क्युरिओसिटी किल्स द कॅट. राजू चालत चालत आता त्या जागी पोहोचला आणि समोरचे दृश्य पाहून त्याची भीतीने गाळणच उडाली. समोर केस मोकळे सोडलेली एक म्हातारी बसून होती. तिने काळी साडी नेसली होती. तिच्या हातापायावर आणि चेहऱ्यावर राख फासलेली होती. तिचे खोलवर गेलेले डोळे एखाद्या हिंस्र श्वापदाप्रमाणे पिवळे होते. समोर एक होम पेटलेला होता आणि तो मघाचा माणूस तिच्या समोर निश्चित पडून होता. तिचे लक्ष राजूकडे नव्हते. याचाच फायदा घेत राजूने हळूच तेथून काढता पाय घेतला आणि तेथून धूम ठोकली. तो धावत झोपडीत आला आणि धापा टाकत सीमाला म्हणाला, सीमा, पळ इथून, नाहीतर आपलं काही खरं नाही. असे म्हणत त्याने साक्षीला उचलले आणि दुसऱ्या हातात बॅग घेतली. सीमा काहीशी गोंधळली होती, पण घाबरलेल्या राजूला पाहून तीही घाबरली आणि कोमलला उचलून पळू लागली. ते दोघेही मागे न पाहता लगेचच तिथून निसटले आणि बराच वेळ धावत राहिले. धावत धावत ते मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचले. काही अंतर दूर आल्यावर राजूने सीमाला सगळी हकीकत सांगितली आणि ती ऐकून सीमाचीही पाचावर धारण बसली. ते दोघेही मनात देवाचा धावा करत होते. थोड्या अंतरावर त्यांना एक बैलगाडी दिसली. राजूने त्यांना मदतीच्या आशेने हाक दिली. त्या गाडीत 2 जण होते. ते त्यांच्या जवळ आले तेव्हा सीमाने त्यांना ओळखले. ते त्यांच्याच गावातील तिच्या भावाचे मित्र होते. त्यांनी त्या सर्वांना बैलगाडीत बसवले आणि सुखरूप घरी पोहोचवले. झालेला प्रकार जेव्हा घरच्यांना कळला तेव्हा सर्वांना हादराच बसला. राजू, सीमा आणि दोन्ही मुली सुखरूप घरी आल्याने त्या सर्वांनी देवाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी त्यांना कळले की तो माणूस 2 दिवसांपासून बेपत्ता होता आणि पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की त्या माणसाचा मृत्यू 24 तासांपूर्वी झाला होता. ते ऐकून राजूला प्रश्न पडला की जर तो माणूस 24 तासांपूर्वीच मेला होता तर तो काल त्यांना कसा काय जिवंत भेटला आणि ती म्हातारी कोण होती. सर्व काही गूढ होते, आकलना पलीकडील होते. सगळे रहस्यच राहून गेले. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.